या जिल्हा परिषदेचा आळते नावानं जिल्ह्यामध्ये ओळखल्या जाणाऱ्या ह्या जिल्हा परिषदेला एक वेगळ्या पद्धतीचं वैभव आहे। सन्माननीय अरुणरावजी इंगोले साहेबांनी आयुष्यभर ह्या मतदारसंघाची सेवा केली। आळते गाव नव्हे तर ह्या पंचक्रोशीतील सर्व लोकांना आपलंसं करून सर्वसामान्यांच्या जीवावर 5 वेळा ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणारे कोल्हापूर जिल्ह्यातलं एकमेव घर कुठलं असेल तर ते आदरणीय अरुणांचं घर त्या ठिकाणी। लोकसभा विधानसभा लढवणं सोपं असतं, ग्रामपंचायत लढवणं फार अवघड। गावगाड्यात गल्लीबोळात भावकीतली भांडणं सुद्धा पंचायतीत येतात आणि ज्यावेळी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेची हे इलेक्शन लढत असतो त्यावेळी आपल्या सर्वांच्यावर जबाबदारी आहे की आता हा तालुक्यातला हा मतदारसंघ ताकदीनं पुढं कसं न्यायचं आणि पुढच्या खांद्यावर ही जबाबदारी कशी द्यायची। मी आता सावकर साहेबांनी सगळा लेखाजोखा कशा पद्धतीनं हा इतिहास सार्वजनिक जीवनातला आपल्या ह्या मतदारसंघाचा आहे, तालुक्याचा आहे, याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली। हळवणकर साहेब या ठिकाणी आहेत। आम्ही सर्वांनी मिळून, आदरणीय बापू असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी ठरवलं की आपण एकसंघपणे हा मतदारसंघ त्या ठिकाणी लढायचा। मी यांना अनेक लोक चर्चा करतायत, गावाला उमेदवारी देत असताना लहान गावाला उमेदवारी दिली आणि मोठ्या गावाला आपण त्या ठिकाणी रिकामं ठेवलं। मी तिथं मुद्दामून सांगू इच्छितो, उमेदवार जरी सावर्ड्याचा असेल तर आळतेकरांच्या साठी काम करणारा उमेदवार खऱ्या अर्थाने अण्णांनी त्या ठिकाणी दिलाय। आळतेतील आम जनतेला विश्वास वाटेल, कारण दोन्ही उमेदवारांची तुलना करा। आमचा उमेदवार देत असताना अण्णांनी अतिशय अभ्यासपूर्णपणे डॉक्टर ताईंना ही जबाबदारी दिली, कारण तिथं जाऊन जिल्हा परिषदेमध्ये नुसतं गप बसायचं नाही तर या मतदारसंघाचा आवाज उचलायचा आहे आणि त्या आवाज उचलणाऱ्या एका नवीन नेतृत्वाला बळ देण्याचं काम अण्णांनी या निमित्तानं या ठिकाणी केलंय। धाडस केलंय ते आळतेकरांच्या जीवावर आणि माप टाकलंय सावर्डेकरांच्या पदरात। मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, हे करत असताना आंधळा मागतोय 1 डोळा आणि देव देतोय 2 डोळा अशी परिस्थिती आहे। सावर्ड्याच्या इतिहासात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही एका वेळा आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या सर्वांना या ठिकाणी येते। आणि अण्णा, मी हळवणकर साहेबांचा आणि आपलं मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, अजिंक्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो की शिवसेनेच्या चिन्हावर इथं उमेदवार उभा करण्याचा निर्णय आपण घेतलात। ही भगवी पताका घराघरापर्यंत नेण्याच्या साठी म्हणून आपण सज्ज झालात। हा शिवछत्रपतींचा भगवा आहे, सर्वसामान्यांच्या पुरुषार्थाचा, कर्तृत्वाचा आणि रक्तरंजित इतिहासातनं घडलेल्या पराक्रमाची साक्ष देणारा हा भगवा आहे। आणि तो खांद्यावर घेऊन आज सावर्डेकर ताई असतील, देसाई ताई असतील आणि पलीकडे आमचे संतोषजी कांबळे असतील, हे तिघही या जिल्हा परिषद मतदारसंघातनं आपलं नशीब तुमच्या सर्वांच्या पाठबळावर आणि आशीर्वादावर त्या ठिकाणी आजमावत आहे। उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशदादा पाटील, मगाशी वडगाव पंचायत बाजार समितीचे आमचे स्नेही सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब उपस्थित,